हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अक्षराज ब्लॉग्स. आज रेडी झालोय तर तुम्ही गेस करू शकतात. तर आज आम्ही चाललोय गरबा खेळायला आमच्या इथे आणि गरबा. येस, आमच्या इथे नमोरमो म्हणून आहे. तर तिथे खूप मोठा आणि खूप छान गरबा होतो. तर माझा फर्स्ट टाइम आहे, मी फर्स्ट टाइम बघणार आहे कसं आहे. तर मी पण नाही गेलो. तुम्ही पण नाही गेले? तुम्ही डोंबिवलीमध्ये राहून नमोरमोला गेले नाही? येस, नाही गेलोय. ठीक आहे, तर तुमचा पण फर्स्ट टाइमच आहे. येस, कारण मला कोणी जोडी तर भेटला नव्हता ना. असं काही नाही, असं काही नाहीये, असं काही नाही. फ्रेंड सोबत, ग्रुप सोबत पण जाऊ शकतो आपण. मेल म्हणजे मुलं नाही जात. कोणी मुली असले की मग ते घेऊन जातात. जसं की तू मला घेऊन चालली. तर मी नाही घेऊन चालले, तुम्ही मला घेऊन चालले. आता आयुष्यामध्ये आले ना, म्हणून आपण गरब्याला चाललो. पण तुम्ही मला घेऊन चालले. चलो, व्हॉट एव्हर इट इज. येस, तर हा व्लॉग स्टार्ट करूया आणि तुम्हाला दाखवतो गरबा कसा आहे. आणि कमेंट मध्ये सांगा की आमचा अटायर कसा आहे, कसे दिसतोय आम्ही. नक्की कमेंट करा, नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ आमचा शेवटपर्यंत बघा. आम्ही तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू तिकडे कसं आहे सगळं वातावरण आणि गरबा कसा आहे, तिकडे काय काय कसं आहे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करू जेवढं शक्य तेवढं. गर्दी खूप असते आणि तर बघूया काय शक्य होतंय. चलो, लेट्स गो. चलो गरबा खेळणे चलो. आम्ही आता जस्ट पोहोचलो इकडे. खूप ट्रॅफिक होती आणि म्हणून मग खूप आधीच कार लावली, पार्क केली आणि आम्ही आता आलोय. बाहेरच खूप गर्दी दिसते. आज सॅटर्डे आहे ना, त्याच्यामुळे जास्त गर्दी आहे. तुम्ही बघू शकतात खूप गर्दी आहे इथे. फायनली आम्ही इथे पोहोचलोय. खूप गर्दी आहे सॅटर्डे असल्यामुळे. आणि
आम्ही आता जस्ट आलो घरी आणि खूप थकलोय, कारण खूप आम्ही मजा केली तिकडे, खूप नाचलो, गरबा केला आणि बट त्याच्यासाठी आम्हाला खूप स्ट्रगल करावं लागलं. बट ऍक्च्युली काय झालं, आज सॅटर्डे होता आणि इतकी गर्दी होती, खूप गर्दी होती आणि तिथे ऍक्च्युली असा सेट बनवला आहे, म्हणजे एसी हॉल टाईप आहे ना तो, क्लोज शेड बनवलाय. हा, क्लोज शेड बनवलाय. बट तो ऍक्च्युली आम्हाला थोडासा उशीर झाला पोचायला, तर आम्हाला बाहेर त्यांनी अरेंजमेंट केली होती, तर आम्हाला तिथे खेळावं लागलं गरबा. आणि पाऊस पण येत होता, आम्ही इतके भिजलो. आम्ही लिटरली अर्धा तास ते बाउन्सर्स असतात त्यांना रिक्वेस्ट करत होतो की प्लीज आम्हाला 15 मिनिटं सोडा, फक्त आम्हाला फक्त व्हिडिओ करून आम्ही बाहेर. हा, आम्ही त्यांना बोललो पण आमचं त्यांनी ऐकलं नाही, कारण आमच्यासारखे बरेच लोक होते. त्यांचं म्हणणं होतं की तुम्हाला सोडलं तर त्यांना पण सोडावं लागेल. म्हणजे बरोबर होतं, कारण एकाला सोडलं दुसऱ्याला नाही सोडलं ते बरोबर नाहीये. मग आम्ही थोडं थांबलो की थोडे जे उभे होतो आम्ही त्यांना सोडतील, पण नाही सोडलं. ठीक आहे, आम्ही नंतर मग बोललो की ठीक आहे जाऊ दे. आता बाहेर जी अरेंजमेंट होती ती पण चांगली होती, फक्त पाऊस येत होता त्याच्यामुळे बाकी सगळं चांगलं होतं, बाहेर पण काही इश्यू नव्हता. आणि मला व्हिडिओ घ्यायचा होता म्हणून आतमध्ये दाखवायचं होतं. हा, म्हणजे आम्हाला तुम्हाला दाखवायचं होतं की आतमध्ये कसं आहे, आणि आम्हाला सुद्धा स्वतःला एन्जॉय करायचं होतं, कारण आम्ही पण निघालो. मग नंतर आम्ही शेवपुरी खाल्ली, पाणीपुरी खाल्ली. त्याआधी असं झालं की आम्ही जेव्हा निघालो त्यावेळेला आम्हाला असं कळलं की आतमध्ये सोडतायत, कारण 12 वाजेपर्यंत गरबा होता. तर मग आम्ही लास्टला 10 वाजता जेव्हा आम्हाला वाटत होतं की बंद होणार आहे, त्यावेळेला आम्ही बाहेर जेव्हा आलो तेव्हा सोडत होते आतमध्ये त्या शेडमध्ये. तर मग आम्ही तेव्हा आतमध्ये गेलो आणि त्याच्या म्हणजे लास्टला जो तुम्ही व्हिडिओ बघता शेड मधला ते ऍक्च्युअल आहे, तिकडे ऍक्च्युअल गरबा असतो आणि बाहेर पण अरेंजमेंट असते जर गर्दी झाली तर. त्यामुळे जो लास्टचा व्हिडिओ आहे तिकडे देवींची स्थापना वगैरे आहे ते मी तुम्हाला दाखवलं. त्याच्यानंतर आतमध्ये जो मंडप होता किंवा जे काही शेड होतं ते मी तुम्हाला दाखवलं. सो आतमध्ये खूप गर्दी होती, म्हणजे 12 पर्यंत गरबा होता, म्हणजे ते शक्यच नव्हतं, कारण आजूबाजूला लोक होते, सर्कल पण बनवू शकत नव्हता. म्हणून आम्ही निघालो, थोडंफार तिकडे थांबलो, बघितलं, फोटोज काढले आणि निघालो. तुमच्यासाठी व्हिडिओ घेतला आतला. सो बाहेरचा आणि आतला, स्टार्टिंगला आम्ही बाहेर आहोत आणि लास्टला आम्ही आतमध्ये गेले आहोत. तर तुम्हाला मी बाहेरचं आणि आतलं दोन्ही दाखवलं आणि त्यानंतर मग आम्ही निघालो. मग पाऊस खूप पडत होता म्हणून व्हिडिओ नाही घेऊ शकलो. पाणीपुरी वगैरे खाल्ली, शेवपुरी खाल्ली आणि आम्ही डिरेक्टली घरी आलो. आता व्लॉग एंड करतोय. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आम्ही प्रयत्न करतोय बेस्ट काहीतरी देण्याचा. कमेंट करायला विसरू नका की डोंबिवलीचा नमो रमो कसा तुम्हाला गरबा वाटला. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. बाय बाय.